विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणाच्या सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे, जो नेहमी आपण मराठी विषयाचं लिखाण करत असतो, त्यामध्ये अनेक चुका शिक्षक काढत असतात किंवा आपण लिखाण केल्यानंतर आपले घरचे सुद्धा म्हणतात, बघ याला पहिली वेलांटी दिली नाहीस, याला पहिला उकार दिला नाहीस. तर या चुका प्रामुख्याने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या होत असतात. तर आज आपण मराठी शुद्ध लेखनाचे हे नियम 5 नियम पाहणार आहोत. हे नियम तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकलं तर तुमचं मराठी शुद्ध लेखन कधीही चुकणार नाही याची फुल गॅरंटी मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. तर आज आपण मराठी शुद्ध लेखनाचं जे 5 नियम आपण पाहणार आहोत ते आपण लक्षपूर्वक पाहावं. पहिला मराठी शुद्ध लेखनाचा पहिला नियम जो आता आपण पाहणार आहोत ते लक्ष द्या. हे 5 नियम तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिलं तर तुमचं उभ्या आयुष्यामध्ये कधीच लिखाण चुकणार नाही, कानामात्र चुकणार नाही. आता बघा शुद्ध लेखन. आता शुद्ध लेखन म्हणजे सरासरी विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझं सुंदर अक्षर म्हणजे शुद्ध लेखन. तसं नाही. तर शुद्ध लेखन कशाला म्हणायचं? मराठी शुद्ध लेखनाचा नियम आपण पाहत असताना जे मराठी नियमानुसार जे लेखन आहे, जे काना मात्रा वेलांटीच्या अनुषंगाने बरोबर लेखन आहे त्याला शुद्ध लेखन म्हटलं जातं. यामध्ये आपण मराठी शुद्ध लेखनाचा पहिला नियम पाहणार आहोत. बघा, तुम्ही आतापर्यंत लिखाण करत आलेला आहात, पहिली पासून ते आता तुम्ही ज्या ज्या इयत्तेमध्ये आहात त्या त्या इयत्तेपर्यंत तुम्ही लिखाण करत आलेला आहात. बघा, नेहमी लक्षात ठेवायचं मराठी शुद्ध लेखनाचा पहिला नियम काय म्हणून सांगतोय की बघा, एक अक्षरी कुठलाही शब्द येऊ द्या, एक अक्षरी कुठलाही शब्द येऊ द्या, मग तो मी असू द्या, ती असू दे, की असू दे. बघा, एक अक्षरी शब्द, मी एक अक्षरी शब्द मध्ये तुमच्या क पासून ते न पर्यंतचा कोणताही शब्द येऊन द्या, त्या एक अक्षरी शब्दाला नेहमी दुसरी वेलांटी द्यायची आहे. बघा, काही काही विद्यार्थी बघा लिहिताना मी असं लिहितात, काही विद्यार्थी की असं लिहितात, काही मुलं अशी ती लिहितात. तर नाही, मराठी व्याकरणाचा नियम काय सांगतो की एक अक्षरी कोणतेही असू द्या, त्या एक अक्षरी शब्दाला नेहमी दीर्घ वेलांटी द्यायची, म्हणजे दुसरी वेलांटी द्यायची आहे. याशिवाय एक अक्षरी कुठलाही शब्द येऊन द्या, कुठलाही एक अक्षरी शब्द येऊन द्या, त्याला दुसरा उकार द्यायचा आहे. एक अक्षरी कोणताही शब्द येऊन द्या. बघा, एक अक्षरी कोणताही शब्द येऊन द्या, एक अक्षरी शब्दास नेहमी, एक अक्षरी शब्दास नेहमी दुसरी वेलांटी, दुसरा उकार व दुसरी वेलांटी द्यावी, दुसरी वेलांटी द्यावी. एक अक्षरी कोणताही येऊ द्या शब्द, त्या एक अक्षरी शब्दाला नेहमी दुसरी वेलांटी द्यायची आणि दुसरा उकार द्यायचा. आता यामध्ये बघा, एक अपवाद काही शब्द असतात. अपवाद म्हणजे काय? ज्या अक्षरास तो नियम लागू होत नाही, म्हणजे तत्सम शब्द म्हणतो. म्हणजे जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये आहे असं आपण घेतलेला आहे, त्या अपवाद काही शब्द आहेत. फक्त यामध्ये अपवाद शब्द नि शब्द जो असा त्याला फक्त पहिली वेलांटी द्यायची आहे. बाकी सगळ्या अक्षरास, व्यंजनास दुसरी वेलांटी द्यायची आहे. फक्त एकच शब्द तुम्ही लक्षात घ्यायचा, अपवाद म्हणजे ज्या याला मराठी व्याकरणाचा नियम लागू होत नाही, म्हणजे तत्सम शब्द. जे शब्द संस्कृत भाषेतून आपल्या भाषेमध्ये आलेले शब्द नि, बाकी सर्व लक्षात घ्या, एक अक्षरी शब्द म्हणता नाही, एक अक्षरी कोणताही शब्द येऊन द्या, तुमच्या क पासून ते न पर्यंत फक्त नि शब्द सोडून त्याला दुसरी वेलांटी द्यायची आहे. आणि उकार सुद्धा काय द्यायचा आहे? नेहमी दुसरा उकार द्यायचा आहे. लक्षात आलं? मराठी शुद्ध लेखनाचा पहिला नियम, एक अक्षरी शब्दास नेहमी दुसरा उकार आणि दुसरी वेलांटी द्यायची आहे. लक्षात घ्यायचं, दुसरा उकार आणि दुसरी वेलांटी द्यायची आहे. यानंतर आपण दुसरा नियम पाहणार आहोत. मराठी भाषेचा शुद्ध लेखनाचा मराठी शुद्ध लेखनाचा पहिला नियम बघितला, जो एक अक्षरी कोणताही शब्द येऊन द्या, त्या शब्दात दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार द्यायचा. यामध्ये आता मराठी शुद्ध लेखनाचा आपण दुसरा नियम पाहणार आहोत. हा दुसरा नियम जसा एक अक्षर शब्दाला नियम लागू होतो तसा दुसरा नियम काय सांगतोय? मराठी भाषेत कोणताही शब्द येऊ द्या, त्या शब्दाच्या शेवटी
शब्दाच्या शेवटी येणाऱ्या अक्षरास ही नेहमी दुसरी वेलांटी द्यायची आहे, दुसरा उकार द्यायचा आहे. उदाहरणार्थ बघा, सातवी ही वीला दुसरी वेलांटी द्यायची आहे. सावली दुसरी वेलांटी द्यायची आहे. आठवी दुसरी वेलांटी द्यायची आहे. बघा, शेवटी येणाऱ्या शब्दास नेहमी दुसरी वेलांटी द्यायची आहे. उदाहरणार्थ उकार सुद्धा तसंच आहे. रामू, शामू, दादू. नेहमी काय करायचं आहे सांगा मला, दुसरा उकार द्यायचा आहे. एक अक्षर शब्दाला जो नियम लागू होता तोच नियम, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं एक अक्षरी शब्दाला दुसरी वेलांटी दुसरा उकार द्यायचा आहे अक्षराला, तसंच या मराठी शुद्धलेखनाचा दुसरा नियम काय सांगतोय की जे येणारं अक्षराच्या शेवटी दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार द्यायचा आहे. दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार द्यायचा आहे. बघा काय सांगतो दुसरा नियम, शब्दाच्या शेवटच्या अक्षरास नेहमी दुसरा उकार व दुसरी वेलांटी द्यावी. बघा मराठी शुद्धलेखनाचा दुसरा नियम काय सांगतोय, शब्दाच्या शेवटच्या अक्षरास नेहमी दुसरी वेलांटी दुसरा उकार द्यायचा आहे. शब्दाच्या शेवटच्या अक्षरास नेहमी दुसरी वेलांटी दुसरा उकार द्यायचा आहे. यामध्ये काही अपवाद शब्द सुद्धा आहेत. अपवाद म्हणजे मगाशी मी सांगितलं तुम्हाला, जे शब्दास या मराठी शुद्धलेखनाचा नियम लागू होत नाही तत्सम शब्द म्हणतो आपण. जे शब्द संस्कृत भाषेत आलेले आहेत, उदाहरणार्थ बघा इथं पाहू शकतो आणि शब्द, या शब्दाचे आपण जरी इथं आपण नियम सांगितला आहे पण या शब्दास हा नियम लागू होत नाही कारण हे संस्कृत शब्द आहेत. तथापि हे शब्दास हे नियम लागू होत नाही. उदाहरणार्थ जास्त हे 4-5 शब्द असतात, तुम्ही शोधा आणि मला कमेंट करून सांगा. यानंतर परंतु शब्द घ्या, परंतु, किंतु शब्द घ्या. हे शब्द जे आहेत हे संस्कृत भाषेतून जसंच्या तसं मराठी भाषेमध्ये स्वीकारलेले शब्द आहेत. जसं आपण पाहिलं की पहिला आपण 12 कडे म्हणतो, आता आपण 14 कडे म्हणतो. म्हणजे ॲ आणि अ हे दोन नवीन स्वर आपण काय घेतलेला आहे, इंग्रजी स्वर मराठी भाषेने स्वीकारलेले आहेत. तसं हे संस्कृत शब्द आहेत हे मराठी भाषेत काय केलेलं आहे, स्वीकारलेले आहेत आपण. तसं या ठिकाणी बघा मराठी शुद्धलेखनाचा दुसरा नियम काय सांगतोय की शब्दाच्या शेवटच्या अक्षरास नेहमी दुसरा उकार आणि शेवटच्या अक्षरात दुसरी वेलांटी द्यायची आहे. लक्षात आलं आपल्या. मराठी शुद्धलेखनाचा तिसरा नियम काय सांगतोय बघा, की उदाहरण बघा पहिल्यांदा आपण समजून घेऊया की जोडाक्षरी शब्द घ्या. जोडाक्षरी शब्द, पुस्तक, तुझ्या, किल्ला, सुट्टी. बघा जोडाक्षर शब्द, आता इथं कुठला शब्द जोडलाय, स्त, झ, ला, ती. ओके, जोडाक्षरी शुद्धलेखनाचा तिसरा नियम काय सांगतोय की बघा ज्या जोडाक्षरी शब्दाच्या अगोदरचा अक्षर, आता इथलं जोडाक्षरी शब्दाच्या अगोदरचा अक्षर कुठला आहे, तू आहे. इथलं कुठलं अक्षर आहे, तू आहे. त्या जोडाक्षरी अक्षर पहिला अक्षर कुठला आहे, की आहे. जोडाक्षरी शब्दाच्या अगोदरचा अक्षर कुठला आहे, सु आहे. तसं या ठिकाणी बघा जोडाक्षरी शब्दाच्या अगोदरचा अक्षर, जोडाक्षरी शब्दाच्या अगोदरचा अक्षर, जोडाक्षरी शब्दाच्या अगोदरचं अक्षर, अगोदरचं म्हणजे त्याच्या जिथं जोडलंय त्याच्या अगोदरचा अक्षर, अगोदरचे अक्षरास नेहमी पहिली वेलांटी, पहिला उकार द्यावा. पहिला उकार व पहिली वेलांटी, पहिला उकार व पहिली वेलांटी द्यावी. पहिली वेलांटी द्यावी. बघा जोडाक्षरी शब्दाच्या अगोदरच्या अक्षरास
नेहमी पहिला उकार व पहिली वेलांटी द्यायची. बघा मराठी शुद्ध लेखनाचा तिसरा नियम जोडाक्षरी शब्दाचे अगोदरचे अक्षरास नेहमी पहिला उकार पहिली वेलांटी द्यावायचे. ओके. बघा आता आपण मराठी शुद्ध लेखनाचा चौथा नियम पाहणार आहोत. या चौथ्या नियमामध्ये बघा याला काय म्हणतात आपण सांगा मला? रफा. काय म्हणतो सांगा मला? रफा. पण हे रफा असणारे शब्द कुठले सांगा मला? उदाहरणार्थ बघा सूर्य. ओके. सूर्य म्हणतो आपण. रफा हा शब्द पूर्व. वेलांटी शब्द कुठले सांगा मला? आशीर्वाद. बघा रफा असणारे शब्द. आता बघा शुद्ध लेखनाचा चौथा नियम काय सांगतोय? ज्या अक्षरास रफार आहे, रफार य वर रफार आहे, उ वर रफार आहे, तर वा वर रफार आहे. रफाराच्या अगोदरचं अक्षर नेहमी ही दीर्घ द्यायचं आहे. म्हणजे काय? दुसरा उकार दुसरी वेलांटी रफाराच्या अगोदरच्या अक्षरास काय करायचं आहे? दुसरा उकार दुसरी वेलांटी द्यायची आहे. बघा शुद्ध लेखनाचा चौथा नियम काय सांगतोय की रफाराच्या अगोदरचं येणारं जे अक्षर आहे या अक्षरास नेहमी दुसरा उकार व दुसरी वेलांटी द्यायची आहे. रफाराच्या अगोदरच्या अक्षरास अक्षरास नेहमी दुसरा उकार व दुसरा उकार रफाराच्या अगोदरच्या अक्षरास नेहमी दुसरा उकार व दुसरी वेलांटी द्यावी. दुसरी वेलांटी द्यावी. बघा रफाराच्या अगोदरच्या अक्षरास नेहमी दुसरा उकार व दुसरी वेलांटी काय करायची आहे? द्यावायची आहे. हा मराठी शुद्ध लेखनाचा चौथा नियम आहे. बघा आपण आता मराठी शुद्ध लेखनाचा पाचवा नियम पाहणार आहोत. हा पाचवा नियम काय सांगतोय? बघा एक शब्द आता आपण बघणार आहोत. बघा शुद्ध लेखनाचा पाचवा नियम काय पाहणार आहोत. विटा वीट चुका. लक्षात घ्यायचं नेहमी ज्या अक्षराचा याला आकारांत म्हणतो, अंत म्हणजे शेवट आहे, ज्या अक्षराच्या शेवटच्या अक्षरास ज्याला काना असतो, मात्रा असतो, वेलांटी असतो, ज्या अक्षराच्या काना असतो, दुसरी वेलांटी असते, त्या अगोदरचं अक्षर नेहमी दीर्घ द्यायचं आहे. इथं दीर्घ असेल तर समोरचं अक्षर ह्रस्व द्यायचं आहे. म्हणजे इकडं काना असला दीर्घ असला तर समोरचं अक्षर काय करायचं आहे? ह्रस्व द्यायचं आहे. उदाहरणार्थ इथं बघा वीट. लक्षात घ्यायचं शेवटचं अक्षर एकटा आला असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षरास दुसरी वेलांटी दुसरा उकार द्यायचा. जसं इथं बघा चूक शब्द आहे, या चूक शब्दाच्या अगोदरचा हे एकटा आलंय तर त्याच्या अगोदरच्या अक्षरात काय करायचं आहे? तुम्हाला दुसरा उकार दुसरी वेलांटी द्यायची आहे. आणि इथं जर दीर्घ आले असेल तर त्याच्या अगोदरचा अक्षर नेहमी काय करायचं आहे? ह्रस्व द्यायचं आहे. लक्षात आलं? बघा शुद्ध लेखनाचा हा पाचवा नियम काय सांगतोय की एकटं अक्षर आल्यास त्याच्या अगोदरच्या अक्षरास दुसरा उकार दुसरी वेलांटी द्यावी. बघा मराठी शुद्ध लेखनाचा हा पाचवा नियम काय सांगतोय
की ज्या ठिकाणी बघा शेवट रसवाला असेल त्याच्या अगोदरचा अक्षर दीर्घ करायचा आहे. अक्षर एकटा आला असेल त्याच्या अगोदरच्या अक्षरात दुसरी वेलांटी दुसरा उकार द्यायचा आहे. लक्षात आलं? विद्यार्थी मित्रो, आज आपण या मराठी शुद्धलेखनाचं हे 5 नियम आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये 5 नियमामध्ये पुन्हा एकदा मी रिव्हिजन घेतोय. पहिला नियम काय सांगितला की एकाक्षरी कुठलाही शब्द येऊन द्या, एकाक्षरी कुठलाही शब्द येऊन द्या, त्याला दुसरा उकार दुसरी वेलांटी द्यायची. एक अक्षरी शब्द. नंतर आपण बघितला दुसरा नियम बघितला की शब्दाच्या शेवटी येणारा अक्षर हे नेहमी काय करायचं आहे, दीर्घ द्यायचा आहे, दुसरी वेलांटी द्यायची आहे, दुसरा उकार द्यायचा आहे. हा आपण दुसरा नियम बघितला. तिसरा नियम आपण बघितला की जोडाक्षरी शब्दाच्या अगोदरचा जो शब्द आहे, जोडाक्षरी शब्दाच्या अगोदरचा जो शब्द आहे त्या शब्दाचा नेहमी पहिला उकार पहिली वेलांटी आहे. जोडाक्षरी शब्द जिथं जोडलेला शब्द आहे त्या जोडाक्षरी शब्दाच्या अगोदरच्या अक्षराला नेहमी पहिला उकार पहिली वेलांटी आहे. चौथा नियम आपण बघितला रफाराच्या अगोदरचा शब्द. उदाहरणार्थ आपण इथं घेतोय आशीर्वाद, आशीर्वाद, सूर्य. रफाराच्या अगोदरचा अक्षर, रफाराच्या अगोदरचा अक्षर हे नेहमी दीर्घ द्यायचं आहे, म्हणजे दुसरी वेलांटी दुसरा उकार द्यायचा आहे. पाचवा नियम आपण बघितला की या ठिकाणी बघा वीट, विठा. अक्षर एकटा आला असेल शेवटी तर त्याच्या अगोदरचा अक्षर हा त्या अक्षरात दुसरा उकार दुसरी वेलांटी द्यायची आहे. आणि अक्षर दीर्घ आले असेल तर त्याच्या अगोदर अक्षर काय करायचं आहे, रस्व करायचा आहे. विद्यार्थी मित्रो, हे शुद्धलेखनाचं जर 5 नियम तुम्ही सातत्यानं लक्ष करून जर आपण पाहिलं असेल, पुन्हा एकदा पहा. जर हे तुम्ही शुद्धलेखनाचं नियम काटेकोरपणे या नियमाचं पालन केलं तर तुमचं मराठी शुद्धलेखनामध्ये अजिबात चुका होणार नाही. जर आपण हे नियम जर प्रामाणिकपणे जर बघितला असेल तर तुम्हाला या मराठी विषय पेपर लिहित असताना, पत्रव्यवहार करत असताना कधीच तुमच्या चुका होणार नाही. आपला पुन्हा एकदा या मराठी शुद्धलेखनाचे नियम आपण पाहावं ही या ठिकाणी विनंती करतो. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.